राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांसाठी अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांनी दिनांक 27 जानेवारी 2026 ला एक शासन निर्णय केलेला आहे। शासन निर्णय क्रमांक आहे अकंपा म्हणजेच अनुकंपा 2025 प्रकरण क्रमांक 829 TNT 1 अशा प्रकारचा शासन निर्णय क्रमांक आहे। तर या 27 जानेवारी 2026 च्या या आदेशाचा जी प्रस्तावना आहे ती अशा प्रकारची। संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील खाजगी अनुदानित किंवा अंशतः अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे। सदर शासन निर्णय निर्गमित होऊन प्रदीर्घ कालावधी लोटलाय। या दरम्यान सामान्य प्रशासन विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठीच्या अनुकंपा नियुक्ती धोरणात वेळोवेळी सुधारणा केलेल्या आहेत। संदर्भ क्रमांक 4 अन्वये सामान्य प्रशासन विभागाने अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण लागू केले आहे। सदर धोरण शासकीय कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित असून इतर आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांसाठी संबंधित प्रशासकीय विभागाने स्वतंत्रपणे निर्णय घेणे आवश्यक राहील असे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे। या पार्श्वभूमीवर राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची सुधारित योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। तर अगोदर जे काही आदेश दिलेले आहेत आणि त्यात काही सुधारणा झालेल्या आहेत तर त्याचा एक निर्णय करण्याच्या दृष्टिकोनातून हा नवीन आता शासन निर्णय झालेला आहे। राज्यातील शासन निर्णय काय आहे तर राज्यातील खाजगी अनुदानित किंवा अंशतः अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या कुटुंबियास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबतचा संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णय व या संदर्भात वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत असून खालील प्रमाणे अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करण्याची शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे। तर त्याच्यामध्ये आता ह्या सगळे जे काही आदेश आहेत त्यांचं एकत्रीकरण करून एक व्यवस्थित अशा प्रकारची सूचना अधिसूचना ही या शासन निर्णयामध्ये लागू केलेली आहे। या शासन निर्णयाची व्याप्ती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली सर्व अनुदानित व अंशतः अनुदानित खाजगी शाळांना अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू राहील। म्हणजे हा जो आदेश आहे किंवा अनुकंपा तत्वावरच्या ज्या काही नेमणुका आहेत तर त्या सर्व अनुदानित व अंशतः अनुदानित खाजगी शाळांना अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू राहील। तथापि स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर स्थापन झालेल्या तसेच विना अनुदानित तत्वावर कार्यरत असलेल्या शाळांना ही योजना लागू राहणार नाही। म्हणजेच विना अनुदानित तत्वावर आणि स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर स्थापन झालेल्या ज्या शाळा आहेत त्यांना मात्र अनुकंपा ही योजना लागू नाही। त्यानंतर दुसरं उद्दिष्ट सेवेत कार्यरत असताना खाजगी अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी दिवंगत झाल्यास त्याच्या कुटुंबियांना मानवतावादी दृष्टिकोनातून आधार देण्यासाठी कुटुंबातील पात्र सदस्यास त्यांनी धारण केलेल्या अर्हतेनुसार गट क अथवा गट ड मधील सरळ सेवेच्या कोट्यातील संच मान्यतेनुसार मंजूर असलेल्या रिक्त पदावर अनुकंपा तत्वावर सेवेत नियुक्ती देणे। स्वरूप योजना कोणास लागू आहे? खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापकासह शिक्षक व शिक्षकेतर संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियास योजना लागू राहील। म्हणजेच शाळांमधील कोणत्या शाळांमधील तर खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील मुख्याध्यापकासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियास योजना लागू राहील। नंबर 2 दिवंगत कर्मचाऱ्याचा पती किंवा पत्नी शासकीय सेवेत अथवा निमशासकीय सेवेत अथवा कोणत्याही प्रशासकीय विभागाच्या नियंत्रणाखाली खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये अथवा अशा कोणत्याही सेवेत ज्यात त्याचे वेतन व भत्ते शासनाकडून तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अदा केले जातात अशा सेवेत कार्यरत असल्यास अनुकंपा नियुक्तीचा लाभ त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियास अनुज्ञेय राहणार नाहीत। तर
दिवंगत कर्मचारी जो आहे, पती किंवा पत्नी शासकीय सेवेत अथवा निमशासकीय सेवेत अथवा कोणत्याही प्रशासकीय विभागाच्या नियंत्रणाखाली खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमध्ये अथवा अशा कोणत्याही सेवेत ज्यात त्याचे वेतन व भत्ते शासनाकडून तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अदा केले जातात अशा सेवेत कार्यरत असल्यास अनुकंपा नियुक्तीचा लाभ त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियास अनुज्ञेय राहणार नाही. त्यानंतर तिसरं, दिनांक 31/12/2001 नंतर तिसऱ्या अपत्य झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबास अनुकंपा नियुक्तीचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. ब, अनुकंपा नियुक्ती कोणत्या परिस्थितीत अनुज्ञेय आहे? नंबर 1, खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील नियमित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सेवेत कार्यरत असताना दिवंगत झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे. नंबर 2, सेवेत कार्यरत असताना बेपत्ता झालेल्या नियमित शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यास सक्षम न्यायालयाने मयत घोषित केले असल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास देखील अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहेत. क, कोणत्या पदावर नियुक्ती अनुज्ञेय आहे? खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील गट क व गट ड मधील ₹38,600 ते 1,22,800 म्हणजे S14 पर्यंतच्या मूळ वेतन श्रेणीतील सरळ सेवेच्या कोट्यातील जी पदे संच मान्यतेनुसार मंजूर व रिक्त आहेत अशा पदावर अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय आहे. नंबर 2, संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील खासगी शाळातील चतुर्थ श्रेणी गट ड संवर्गातील पदे व्यपगत करण्यात आलेली आहेत. त्यामुळे अशा व्यपगत झालेल्या पदांवर अनुकंपा नियुक्ती देता येणार नाही. तथापि ज्या पदांवर नियमित चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत आहेत अशी पदे कोणत्याही कारणास्तव रिक्त झाल्यास ते पद त्या शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत व्यपगत करण्यात येऊ नये. पद रिक्त झाल्यापासून ते शैक्षणिक वर्षाची अखेर या कालावधीत त्या पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्तीचा दावा करणारा उमेदवार प्रतीक्षा यादीत असल्यास अशा उमेदवारास ज्येष्ठता क्रमानुसार चतुर्थ श्रेणी गट ड संवर्गातील पदावर सदर पद व्यपगत न करता अनुकंपा नियुक्ती देण्यात यावी. शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर या पदावर अनुकंपा नियुक्तीने दावा करणारा उमेदवार प्रतीक्षा यादीत नसल्यास सदर पद व्यपगत होईल. आणि तिसरं, शिक्षक संवर्गातील पदावर अनुकंपा नियुक्ती द्यावीची असल्यास त्यासाठी थेट नियुक्ती न देता प्रचलित शिक्षण सेवक योजना लागू राहील. तर शिक्षक संवर्ग जर असेल तर त्यामध्ये जर अनुकंपा तत्वावर जर नियुक्ती द्यायची असेल तर शिक्षण सेवक त्याला 3 वर्षाचं करावं लागेल. यासाठी संबंधित उमेदवाराने यथास्थित शिक्षक पात्रता परीक्षेसह आवश्यक ती अर्हता धारण करणे आवश्यक आहे. आता ड जे आहे ते महत्वाचं, अनुकंपा नियुक्तीसाठी कुटुंबातील पात्र सदस्य. दिवंगत शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सदस्य हे खालील प्राधान्यक्रमानुसार अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र राहतील. कुटुंबातील ज्या सदस्यास नियुक्ती द्यायची आहे त्याने खालील प्रमाणे इतर सदस्यांचे ना हरकत प्रमाणपत्र या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ मधील नमुन्यात देणे आवश्यक आहे. आता प्राधान्यक्रम, पहिला प्राधान्य जे आहे तर त्याचं दिवंगत व्यक्तीशी नातं कायदेशीर पत्नी किंवा पती, तर पत्नीला किंवा पतीला. ना हरकत प्रमाणपत्र कुणाचं घ्यायचं आहे तर यामध्ये ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. समजा आता पती वारला तर पत्नीला, पत्नी वारली असेल, पती बेरोजगार असेल तर त्याला नोकरी मिळेल आणि याच्यामध्ये ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. नंबर 2 प्राधान्य क्रमांक, मुलगा किंवा मुलगी अविवाहित किंवा विवाहित, मृत्यूपूर्वी कायदेशीररित्या दत्तक घेतलेला मुलगा किंवा मुलगी अविवाहित किंवा विवाहित, घटस्फोटित मुलगी किंवा बहीण, परित्यक्ता मुलगी किंवा बहीण, विधवा मुलगी किंवा बहीण, यामध्ये ना हरकत प्रमाणपत्राची गरज आहे. रकाना क्रमांक 1 मधील सदस्य म्हणजेच पती किंवा पत्नी व या रकान्यातील इतर सदस्य. तर आता हे जे काही उल्लेखित आहेत तर यामध्ये जे इतर सदस्य आहेत त्यांचं ना हरकत प्रमाणपत्र घेणं आवश्यक राहील. त्यानंतर तिसरा प्राधान्यक्रम, दिवंगत कर्मचाऱ्याचा मुलगा हयात नसेल तर त्याची सून. रकाना क्रमांक 1 व 2 मधील सदस्य म्हणजेच कायदेशीर पत्नी किंवा पती जो कोणी असेल त्याचं ना हरकत प्रमाणपत्र. त्यानंतर मुलगा किंवा मुलगी किंवा मृत्यूपूर्वी कायदेशीररित्या दत्तक घेतलेला मुलगा किंवा मुलगी, घटस्फोटित मुलगी किंवा बहीण, परित्यक्ता मुलगी किंवा बहीण, विधवा मुलगी किंवा बहीण यांचे ना हरकत प्रमाणपत्र. दिवंगत कर्मचाऱ्याचा मुलगा हयात नसेल तर त्याची सून हिला गरज असेल. त्यानंतर चौथं, दिवंगत अविवाहित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केवळ त्याच्यावर सर्वस्वी अवलंबून असणारा भाऊ किंवा बहीण, केवळ या रकान्यातील इतर सदस्य. तर समजा दिवंगत कर्मचारी हा अविवाहित आहे, अशा वेळेस त्याच्यावर सर्वस्वी अवलंबून असणारा भाऊ किंवा बहीण
भाऊ असेल आणि त्याला जर बहीण असेल तर बहिणीचं ना हरकत प्रमाणपत्र लागेल, बहिणीला लागायचं असेल तर भावाचं ना हरकत प्रमाणपत्र लागेल. अनुकंपा नियुक्तीसाठीची पात्रता. दिवंगत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील ज्या सदस्यास अनुकंपा नियुक्ती द्यायची आहे त्याने खालीलप्रमाणे पात्रता धारण करणे आवश्यक आहे. आता कोणत्या पात्रता? तो वयोमर्यादा किमान वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण, कमाल वयोमर्यादा 45 वर्ष, म्हणजे 18 ते 45च्या दरम्यानचाच व्यक्ती अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्याकरता पात्र असेल. त्यानंतर सेवा प्रवेश नियमात विहित केलेली अर्हता, म्हणजे ज्या पदावर नियुक्ती द्यायची आहे त्या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक, व्यावसायिक, तांत्रिक व अन्य अर्हता धारक असणे आवश्यक राहील. नंबर 2, परंतु दिवंगत कर्मचाऱ्याची पत्नी किंवा पती शैक्षणिक अर्हता पूर्ण करीत नसल्यास उपरोक्त परिच्छेद क्रमांक 3(क)(2) मधील तरतुदींच्या अधीन राहून केवळ गट ड मध्ये नेमणुकीसाठी शैक्षणिक अर्हतेची अट शिथिल करण्यात यावी. जर त्याचं शिक्षण नसेल परंतु तो बाधित असेल तर गट ड मध्ये शैक्षणिक अर्हतेची अट शिथिल करून त्याला गट ड मध्ये नोकरी देण्यात यावी. सदर सवलत केवळ दिवंगत कर्मचाऱ्याच्या कायदेशीर पत्नी किंवा पती या सदस्यांपुरता मर्यादित आहे. अन्य सदस्यांसाठी ही सवलत लागू राहणार नाही. गट क मधील ज्या संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमानुसार टंकलेखन अर्हता आवश्यक केली असल्यास अशा गट क संवर्गातील पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या मुदतीत टंकलेखन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. नंबर 4, अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याने बंधनकारक असल्यास इतर नियमित नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे विहित मुदतीत संगणक हाताळणी प्रमाणपत्र, विहित करण्यात आलेली प्रशिक्षण व विहित करण्यात आलेलं अन्य परीक्षा उत्तीर्ण होणे इत्यादी अटींची पूर्तता करणे आवश्यक राहील. उपरोक्त उपपरिच्छेद क्रमांक 3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे टंकलेखन अर्हता आवश्यक असल्यास तसेच उपरोक्त उपपरिच्छेद क्रमांक 4 मध्ये नमूद अन्य अर्हता बंधनकारक केली असल्यास विहित मुदतीत अशी अर्हता धारण न करणाऱ्या अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यास समान परिस्थितीतील नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कारवाई समोर जावे लागेल. तर अशा प्रकारच्या तरतुदी या शासन निर्णयामध्ये केलेल्या आहेत. तेव्हा सर्वांनी ज्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी पाहिजे आहे तर त्यांनी या सगळ्या बाबी काळजीपूर्वक ऐकणे आणि आपला अर्ज संबंधित संस्थेकडे करण्याची गरज आहे. धन्यवाद.